नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजचा जो विषय आहे तर तो वटपौर्णिमेला महिलांनी कोणती साडी नेसावी, कोणत्या बांगड्या घालाव्या या संदर्भातच आहे. आणि ही पूजा वगैरे कधी करायची, काय पौर्णिमा कधी सुरू होते या संदर्भात व्हिडिओ आपला ऑलरेडी आलेला आहे. तर तो कोणी बघितलेला नसेल तर नक्की जाऊन बघा, कारण की शुभ मुहूर्त, अमृत मुहूर्त आणि अभिजित मुहूर्त काय असतो ते सुद्धा मी त्या मुहूर्तामध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो महिलांसाठी, म्हणजे महिला खूप एक्साइटेड असतात नाही का, उत्साही असतात ह्या सणासाठी. आणि वटपौर्णिमा सगळ्यांचीच आवडता सण आहे, म्हणजे महिलांचा बरं का. की वटपौर्णिमा यायची असली का 8 दिवस आधीच तयारी चालू असते, कोणती साडी घालू, कोणत्या बांगड्या घालू, काय करू काय नाही. कारण की महिलांना म्हणजे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला हे व्रत करत असते. आणि मी तर म्हणेन प्रत्येक महिलांनी हे व्रत केलं पाहिजे. कारण की आता बघा, वेळेनुसार परिस्थितीनुसार काही महिला नाही करत, कारण की सिटीमध्ये जातात, कुठे वड बघणारे, कुठे काय करणारे. पण घरच्या घरी का होईना ही पूजा तुम्ही नक्की करा. आणि ह्या म्हणजे ही जी सेवा आहे तर ती खरंच पवित्र आहे. आणि जे म्हणजे पतिव्रता जर आपण म्हणजे नाही का, पतिव्रता असत तर आपण कोणतीही इच्छा जर आपण देवापुढे मांडली तर ती नक्कीच पूर्ण होते. त्याच्यामुळे म्हणजे सत्यवानाचं, जर सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणलेले आहेत तर त्याच वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. कारण की सावित्री हे एकदम पवित्र होती आणि त्याच्यामुळेच ती तिच्या म्हणजे पतीचे प्राण परत मिळवू शकली. म्हणूनच सांगते की आपण सुद्धा नाही काही केलं तरी हे व्रत आवर्जून करायचं आहे, कारण की जेणेकरून या व्रताने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होणार आहे. आणि म्हणजे काही काही उपवास करतात. आता पहिल्या महिला बघा की ज्या वेळेस आपण लहान होतो, आपल्या आई आजी पणजी जे पण काही असेल तर ते किती कडक उपवास करत होते, हे व्रत करत होते. आणि त्या किती उत्साही राहायच्या हे व्रत करण्यासाठी, किंवा म्हणजे 8-15 दिवस, महिनाभर आधीच तयारी असायची त्यांना. खूप म्हणजे कमी खर्चामध्ये, कमी हौशीमध्ये किती समाधानी राहायचे. म्हणजे असं काही नाही की नवीन साडीच पाहिजे, नवीन बांगड्याच पाहिजे, पण यासाठी मनाचा उत्साह तेवढाच गरजेचा असतो. आणि आता साडी कोणती नेसायची, काय नेसायची, बांगड्या कोणत्या नेसायच्या हेच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, परिस्थितीनुसार आपल्याला वागायचं हे तर नक्कीच आहे, की परिस्थितीच्या बाहेर आपण वागू शकत नाही आणि पैशाचं सोंग सुद्धा आणू शकत नाही. पण काही ठिकाणी प्रथा असते की काही महिलांना आपले पती साडी आणून देतात आणि काही महिला म्हणजे घरातल्याच साडी नेसतात. पण आता कोणती साडी नेसायची आहे तर या पूजेला, या व्रताला आपल्याला काठापदराची जर साडी आपल्याकडे असेल तर ती आपण नेसायची आहे. काठापदराची मी तर म्हणेल सगळ्यांकडेच असते, पण आता एकाची हौस असते, ट्रेंड असतं. आणि नवीन साडी ट्रेंडिंगला जी असते तर ती महिला नेसतात, हरकत नाहीये, असं काही नाही. भावशुद्ध पाहिजे, तुम्ही साडी कोणतीही नेसा, पण काठपदराची रेशमी साडी जर नेसली तर त्याचं म्हणजे पावित्र्य जरा जास्त आहे, त्याची ऊर्जा जी असते तर ती जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळे काठापदराची साडी घातली तर अतिउत्तम आहे, पण कंपल्सन नाही असं म्हणजे का नाही तीच नेसायला पाहिजे. जी काही तुमच्याकडे साडी असेल तर ती तुम्हाला नेसायची आहे. आता महत्वाचं म्हणजे वट सावित्रीला कोणत्या रंगाची साडी घालायची, तसं काहीच बळजबरी नाहीये, तसा काहीच नियम नाहीये. फक्त आपण कोणता वर्ज करतो, कलर पांढरा आणि काळा. काळा तर आपण म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात घालत नाही आणि पूर्ण पांढरा सुद्धा घालत नाही. म्हणजे हे 2 रंग जर सोडले ना तर तुम्ही या दिवशी कोणत्याही रंगाची साडी नेसायची आहे. असं काहीच नाहीये, हा रंग शुभ नाही, तो रंग शुभ नाही, तो रंग शुभ नाही. आपल्या सगळ्या महिलांना माहिती असतं 2 रंग सोडून सगळे रंग शुभ असतात. कुठलीही साडी तुम्ही नेसायची आहे. मग तुम्ही डायमंड स्टोनची नेसा, काठपदराची नेसा, वर्कची नेसा, तुम्हाला हवी ती साडी तुम्हाला नेसायची आहे. आणि असं काही नाही का या दिवशी नवीनच साडी घेतली पाहिजे. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला साडी नेसायची आहे. आणि बघा, आता हिरव्या रंगाची साडी जर तुम्ही नेसली तर खरंच खूप शुभ रंग आहे. त्याच्यामुळे जर हिरवा रंग असला तर अतिउत्तम, लाल रंग असला तर अतिउत्तम. कारण की बघा, सौभाग्यवती स्त्री हिरव्या आणि लाल रंगामध्ये किती उठून दिसते. आणि ज्या वेळेस आपण नटून थटून ही पूजा करतो ना तर ते समाधान काही आपल्याला वेगळंच असतं. त्याच्यामुळे आपण उत्साही जर असलं ना तर खरंच घरातले सुद्धा तेवढेच उत्साही असतात. आणि समाधानी, प्रत्येक स्त्रीने समाधानी पाहिजे, की जेणेकरून कुठलीही साडी असो,
कुठल्याही बांगड्या असो, पण ते जर घालून ती समाधानाने पूजा करत असेल ना, तर त्याचं फळ नक्कीच तिला मिळत असतं. त्याच्यामुळे कुठलाही म्हणजे असं अपेक्षा न ठेवता तुम्ही हे व्रत करा, नक्कीच तुम्हाला फळ देऊन जाईल. आता बांगड्या कोणत्या कलरच्या घालायच्या, तर तुम्ही बांगड्या सुद्धा कोणत्याही कलरच्या घालू शकता. पण माझं एकंदरीत मत आहे की काचेची बांगडी ही खूप म्हणजे सौभाग्यवती स्त्रीला काचेची बांगडी ही खूप शुभ मानली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला काचेची बांगडी जर तुम्हाला आवड असेल, तुम्हाला घालायची असेल, तर मी तर म्हणेन पहिलं महत्त्व तुम्ही काचेच्या बांगडीला द्या. काचेची बांगडी तुम्हाला त्या दिवशी घालायची आहे. मग ती कुठल्याही रंगाची घाला, हिरव्या रंगाची घातली तर खूप शुभ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काचेची बांगड्या घालायच्या आहे त्या दिवशी. पण तुम्हाला हे पण सांगते की काचेची बांगडी तुम्हाला नसेल घालायची, तर तुम्ही कुठल्याही रंगाची बांगडी घालू शकता आणि कुठल्याही म्हणजे साडीवर मॅचिंग घालू शकता, असं काही नाहीये. वारंवार मी तेच सांगत असते, आपलं मन शुद्ध जर असलं ना, तर आपण कुठल्याही याच्यामध्ये जर पूजा केली तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. बांगड्या वेलवेटच्या आलेल्या आहेत, कलरच्या असतात आता, आणि नवीन असतं ज्यांचं लग्न झालेलं आहे, मग ते साडीवरच मॅच घालतात. मग असंच तसंच तर ते तुम्ही करू शकतात. पण माझं म्हणजे काचेची बांगडी ही खूप शुभ मानलेली असते. त्याच्यामुळे काचेची बांगडीला जर घालायची असेल तर त्याला जास्त महत्त्व द्या. आता नवविवाहितेने कोणत्या कलरची साडी घालायची आहे, तर ती पण मी सांगते तुम्हाला, कुठल्याही कलरची घालायची आहे. देव म्हणत नाही हाच कलर पाहिजे, तोच कलर पाहिजे, तोच कलर पाहिजे. पण प्रत्येकाकडे पद्धत आहे, परंपरा आहे. आता काही ठिकाणी परंपरा आहे की जो लग्नातला शालू असतो, जी लग्नातली साडी असते, तर ती नवविवाहितेने म्हणजे ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे, तर तो शालू घालूनच ही पूजा करतात. बऱ्याच ठिकाणी हीच पद्धत आहे. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर खरंच ती पद्धत तुम्ही पाळा. कारण की जुने शास्त्र जे आहेत तर ते उगाच लावलेले नसतात. त्याच्यामुळे जर घरातले म्हणत असतील की नाही तू ही शालू घालून ही पूजा करावी, तर नक्कीच मुलींनो ऐका. माझी कळकळीची विनंती आहे, जी प्रथा आहे ना तर ती आपण आवर्जून पाळली पाहिजे. कारण की आपण परंपरा सण साजरे केले तर आपली पुढची पिढी सुद्धा ते सण साजरे करत असते, आणि हे सण वगैरे साजरे करणं हे आपण स्वतः अंमलात आणलं पाहिजे, जेणेकरून पुढची पिढी सुद्धा आपली हे सगळी परंपरा पुढे चालवते. त्याच्यामुळे जर तुम्हाला म्हणजे शालू घालायची पद्धत जर असेल ना, तर नक्कीच शालू घालून ही पूजा करायची आहे. आता काही महिलांना नवरा म्हणजे आपले पती जे आहे तर ती साडी घेऊन देतात, तर त्या महिलांनी तीच साडी घालायची आहे. आणि म्हणजे ज्यांचं लग्न नवीन झालेलं आहे त्यांनी तर आवर्जून काचेचीच बांगडी घालावी. कारण की काचेची बांगडी घालणं म्हणजे खरंच शरीरामध्ये सुद्धा ऊर्जा टिकून ठेवणारी आहे. बघा, काचेची बांगडी घालून जर तुम्ही पूजा केली ना, त्याचं समाधान काही वेगळंच असतं. शालू घालून पूजा करा. आता बऱ्याच महिला ट्रेंडिंग साड्या घालतात, हे ते पण मग जे आपली परंपरा आहे तर ते करून बघा. मस्त छान हातावर मेहंदी वगैरे, कुठलीही महिला असो बरं का, छान 2 टिपके का होईना मेहंदीचे काढा, तर त्याचं समाधान खरंच पूजेचं वेगळं असतं. तर तुम्ही नक्कीच ही प्रथा तुमच्याकडे जर असेल तर ती पाळायची आहे, जेणेकरून म्हणजे शालू घालायची जर प्रथा असेल तर शालू घालून तुम्हाला ती पूजा करायची आहे. तर हे आहेत नियम की कोणत्या कलरची साडी घालायची, काय घालायची, कशी घालायची, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पूजेचं मुहूर्त सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. तर नक्की आवर्जून करा. आता वटपौर्णिमा आपण का साजरी करतो, कारण की वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत आणलेले आहे. तिच्या म्हणजे पतिव्रतेच्या बळावर ते प्राण तिने परत आणलेले आहेत. त्याच्यामुळेच आपण आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या पतीसाठी, दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतो. कारण की वडाचं झाड दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यामुळे आपण या वडाची झाडाची पूजा करत असतो. आणि वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण सावित्री आणि सत्यवानाला स्मरून ही पूजा करत असतो. तर नक्कीच हे नियम पाळा. आणि नियम कुठलेही नाहीये, तुमच्या मनाने करायचे आहे. फक्त जे नियम आहे, पांढरी साडी आणि काळी साडी घालायची नाहीये, पांढऱ्या बांगड्या काळ्या बांगड्या घालायच्या नाहीये. जे आपल्याला पूर्वीपासून आहे तर तेच तुम्ही करा. सण साजरे करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या महिला सिटीमध्ये आहेत तर त्यांनी सुद्धा आवर्जून पूजा करण्याचा प्रयत्न करा. असतात आजूबाजूला वडाचं झाड असतंच, तर ते थोडं लांब जरी असलं तरी जाऊन त्या झाडाची पूजा, ते व्रत करण्याचा प्रयत्न करा, उपवास करण्याचा प्रयत्न करा. बघा, आपल्या
आपले पूर्वीपासून जे आपल्या घरामधल्या महिला आहेत तर त्या किती कडकडीत उपवास करतात. आपण इतका आता कडकडीत उपवास करत नाही, पण हा उपवास करायला पाहिजे. तर एवढेच तुम्हाला नियम पाळायचे आहेत. तर आता याचा पुढचा व्हिडिओ नक्कीच येईल तुमच्यापर्यंत. तर चला, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.